नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल कर चेतनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। तर पुन्हा एकदा नवीन प्रवासाला आज आपण सुरुवात करतोय। आता आपण चाललो आहोत कणकवलीला, तेही वंदे भारत एक्सप्रेसने। तर हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे वंदे भारत एक्सप्रेसचा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आत्ता मी पोहोचलो आहे गोरेगाव रेल्वे स्टेशनला। बघूया, सकाळची ट्रेन आहे, तर आता किती मिनटं लागतात ते बघूया। गोरेगाव स्टेशनला उतरतो, गोरेगाववरून आपल्याला दादरला पोहोचायला ऑलमोस्ट एक अर्धा पाऊण तास लागेल। स्लो ट्रेन आहे सकाळच्या, सो आता फटाफट स्लो ट्रेन पकडतो आणि दादरला पोहोचतो। गोरेगाव रेल्वे स्टेशन आपण सकाळचा पाहू शकतो, एकदम शांत आहे, जास्त प्रवासी असे नाही आहेत। आणि आत्ता वाजल्यात ऑलमोस्ट 4:16 आहेत। 4:17ची ट्रेन आहे, अजून आपल्याला 3 मिनटं दाखवतात। दादरची एक खासियत आहे, दादरला कधी आला तरी तुम्हाला अशी पब्लिक दिसेलच। जर दादरचं कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर एक लाईक नक्की करा। आपला दादर, जर तुम्ही कधी दादरला आलात आणि तुम्हाला जर तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे हे माहीत नसेल, तर 11 नंबरची इथे ही एक स्क्रीन आहे। इथे तुम्हाला सर्व तुमच्या ट्रेनची माहिती मिळेल, तर तुम्ही इथे येऊन तुमची ट्रेन चेक करू शकता कोणत्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे। आता आपण 10 नंबरला जाऊया, आपली तिथे ट्रेन आहे। दादर स्टेशनला आता ही जनशताब्दी एक्सप्रेस आलेली आहे आणि बघू शकता किती गर्दी आहे। 12051 CST टू मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा हा ट्रेन कोड आहे। फायनली आपली ट्रेन आलेली आहे दादर स्टेशनला। ऑन टाईम 5:38 झाले आहेत आणि आता आपला कोच पाहूया। बऱ्यापैकी गर्दी आहे ट्रेनमध्ये। दादरवरून आता ट्रेन सुटली आहे आणि आपले फायनली विंडो सीट भेटले, तर छान असं आज शूट करता येईल आपल्याला। आता पुढचं स्टेशन असेल आपलं ठाणे, त्यानंतर आपण होईल सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। तोपर्यंत संपूर्ण हा व्हिडिओ नक्की बघा। बाहेर सध्या अंधार आहे, बाहेरचं शूट करत नाही, आतमध्ये आता आपल्याला काय काय 5:38च्या आसपास आपली ट्रेन आलेली, 5:42 झाले। आता आपण दादरवरून सुटलो, आता आपल्याला पुढचं स्टेशन असेल ठाणे। आणि ट्रेनमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला इथे इंग्रजी वर्तमानपत्र देण्यात आलं आहे। त्यानंतर इथे पाण्याची बॉटल ठेवली आहे, बघू शकता। ते फूड रेस्ट आणि हा आपला टेबल इथे, आणि अशा प्रकारे काही सीट्स आहेत 3x2चं। आणि आपण अपोजिट डायरेक्शनला बसलो आहे। आता आपल्याला टी नाश्ता पुढे कसा काय सर्व केला जाईल तो संपूर्ण तुम्हाला दाखवतो। ऑलमोस्ट काही प्रवासी बोर्ड झालेले आहेत, पुढेही काही प्रवासी बोर्ड होतील। दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन दिला, त्याच्यावर आपल्याला कोणतं स्टेशन पुढे येणार आहे आणि किती मिनिटानंतर येणार आहे आपल्याला इथे शो करतो। त्यानंतर इथे आपल्याला ह्या लाईट, जर काही रीडिंग लाईट आहेत, वाचायचं वगैरे असेल तुम्हाला अंधारात, तर तुम्ही इथे लाईट चालू करतो की हे वाचू शकता। त्यानंतर इथे चार्जिंग पोर्ट दिलेला आहे, सो चार्जिंग ही मोबाईल चार्ज करू शकतो। येईपर्यंत आता आपण जो टाइम्स ऑफ इंडिया भेटला आहे तो आता थोडं रीड करूया आपण। आणि जसं ठाणे स्टेशन बोर्ड केलं आपण, त्यानंतर आपल्याला TC आले ते चेकिंगला।
या ट्रेनबद्दल बोलायचं झालं तर ह्या ट्रेनचं उद्घाटन 27 जूनला झालेलं आणि 28 जूनपासून याची रेग्युलर अशी सुरुवात झालेली. सुरुवातीच्या काही दिवसामध्ये 3 दिवस मुंबईवरून मडगावला आणि त्यानंतर 3 दिवस मडगावहून मुंबईला असा ह्याचा प्रवास होता. आता ही रेग्युलर रन करते फक्त 1 दिवस सोडून. त्यानंतर ह्या ट्रेनचं 8 डब्याची ट्रेन आहे, त्यापैकी एक AC क्लास आहे, बाकी नॉर्मल चेअर कार्स आहेत. पूर्ण ट्रेन AC टाईपची आहे. सेमी हाय स्पीड टाईपमधली ही ट्रेन आहे आणि 19वी भारतातली वंदे भारत ट्रेन आहे. तर कोकण रूटवर सध्या धावणारी ही एकमेव ट्रेन आहे मुंबई ते मडगाव रूटला. आता थोड्याच वेळात ठाणे स्टेशन येणार आहे. बघूया ऑन टाईम ठाण्याला पोहोचतो की नाही आपण. आपला हा वंदे भारतचा 3रा प्रवास आहे. याआधी आपण मुंबई साईनगर शिर्डी ते मुंबई असा प्रवास केला होता. त्यामध्ये पाण्याची मोठा बॉटल भेटला होता, पण आता पाहू शकता ही छोटी बॉटल देण्यात आली आहे. ठीक आहे, पण अशा प्रकारे का करण्यात आलं हे माहीत नाही मला. आणि वर्तमानपत्र फक्त इंग्रजी देण्यात आलं आहे. आपण कोकण रूटला प्रवास करतोय, पण वर्तमानपत्र मराठी नसून फक्त इंग्रजी वर्तमानपत्र देण्यात आलं आहे. मी पुढे त्यानंतर विचारणार आहे याबद्दल, बघू त्यांचं काय उत्तर येते. तर थोड्या वेळापूर्वीच आपण बोललो होतो की फक्त इथे इंग्रजी वर्तमानपत्र दिलं आहे. तर मी त्यांना मराठी वर्तमानपत्रासाठी विचारलं तर त्यांनी आपल्याला महाराष्ट्र टाइम्स आणून दिलं आहे. तुम्हालाही जर असं इंग्रजी वर्तमानपत्र वगैरे भेटलं तर तुम्ही त्यांना सांगू शकता की मला मराठी वर्तमानपत्र पाहिजे, तर ते तुम्हाला नक्की देतील. तर आता आपण महाराष्ट्र टाइम्स वाचूया. खूप दिवसानंतर महाराष्ट्र टाइम्स वाचण्याचा योग आला आहे आणि ऑलमोस्ट आता आपण ठाणे स्टेशनला पोहोचतोय. ट्रेन एक 10 मिनिटं लेट आहे. ठाणे स्टेशनला पोहोचलो आणि टाईम बघू शकता 6:02 झाले. 10 मिनिटं लेट आहोत आणि ठाणे स्टेशन दिवा स्टेशन क्रॉस करतो आता आपण. अर्धा तासात आपल्याला बनवले. ठाणे स्टेशन क्रॉस केल्यानंतर आपल्याला चहा आणि ही प्रीमिक्स चहा देण्यात आली. त्यासोबत आपल्याला बिस्किट्स देण्यात आले. तर आता आपण चहा एन्जॉय करूया. भारतीय रेल्वे वांगडा प्रवास केल्या खाती तुमका सगळ्यांक देव बरे करू. आता आपण पनवेल रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत. इथे 7:30चा टायमिंग आहे आणि आत्ता आपण पाहू शकता 6:35. 5 मिनटं ट्रेन लेट आहे. आणि पनवेल स्टेशन नंतर आपल्याला थोडंफार उजेड भेटेल तर चांगलं शूट करता येईल. तर पनवेल स्टेशनला बऱ्यापैकी गर्दी आहे.
तर 2 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून आता आपण पनवेल स्टेशन क्रॉस करतोय. आपल्या पुढे जनशताब्दी आहे. थोड्या वेळात आपण तिलाही क्रॉस करणार आहोत. आता आपल्याला पनवेल क्रॉस करून अर्धा एक तास झाला आहे आणि आपल्याला नाश्ता देण्यात आला आहे. नाश्त्यामध्ये आपल्याला हे लाईट चिवडा, त्यानंतर इथे मसाला ठेपला आहे मेथी, इथे हा आहे व्हेज उपमा, ठेपल्यासोबत ही भाजी, त्यानंतर ते हे ॲपेचं ॲपल ज्यूस आहे, त्यानंतर सॅनिटायझर पण देण्यात आलं आहे, छोटा बॉक्स. तर आता आपण नाश्ता करून घेऊया. माझी क्वांटिटी बघू शकतो. अशा प्रकारे यामध्ये 3 ठेपले देण्यात आले आहेत, छोट्या साईजचे. त्यानंतर बटाट्याची पातळ भाजी, त्यात ही फक्त एक सिंगल बटाटा आहे, बाकी तर फक्त तुम्हाला अशा प्रकारे ग्रेव्ही आहे. शौचालय है. यात्रीगण कृपया उपयोग करने की पश्चात दीवार पर लगे फ्लश बटन को दबाएं. कृपया कोमोड में कोई भी वस्तु न फेंकें. कोमोड की जैम होने की संभावना रहेगी. आपल्यासमोर मडगाव एक्सप्रेस उभी आहे क्रॉसिंगला आणि आता आपण पोहोचलो आहोत खेड रेल्वे स्टेशनला. सो पाहू शकता खेड रेल्वे स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत. पनवेल नंतर कोकण रेल्वेचा पहिला रेल्वे स्टॉप खेड. थोडेफार प्रवासी इथे उतरलेले आहेत. आता आपण खेड क्रॉस करतोय. 10 मिनिटं लेट आहे इथे पण. आता पुढे स्टेशन असणार आपलं रत्नागिरी. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें. रत्नागिरी दिवा पॅसेंजर अंजनी तरी आपल्याला क्रॉसिंगला आली आहे. फुल होते अभी स्टॉप पे रुकेगा ना, स्टॉप पे खड़ा है. रेल्वे स्टेशन क्रॉस करतोय आणि इथे आपला हॉल्ट नाही आहे. खेडनंतर आपण डायरेक्ट रत्नागिरीला थांबणार आहोत.
वॉशरूममध्ये आलो आणि वॉशरूममध्ये बघू शकता ते सोप डिस्पेन्सर आहे, त्यानंतर हे मिरर, इथे बेसिन, त्यानंतर हँड ड्रायर आहे आणि हे इंडियन पद्धतीचं असं वॉशरूम नीट अँड क्लीन आहे. आणि याच्या अपोजिट आपल्याला वेस्टर्न साईडचा वॉशरूम आहे. चिपळूण सिटी क्रॉस करतोय. उपकार करून गाडी पुरायपणात थांबल्या उपरांत जतनाय इंग्रजचे. कृपया तुमचे सर्व सामान सोबत घेण्यास विसरू नका. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें. नाही, मी पुढे आलोय. मी वंदे भारतला आहे. सो ट्रेन आता आपल्या पुढच्या स्टॉपला म्हणजेच रत्नागिरीला थांबली आहे. इथे 5 मिनिटाचा हॉल्टिंग टाईम आहे आणि बऱ्यापैकी प्रवासी उतरलेत असं बोलू शकतो. डोर ऑटोमॅटिक क्लोज होतात. सो आत मी लगेच जाऊया. 5 मिनिटाचा हॉल्टिंग टाईम आहे. सो रत्नागिरीहून 9:50चा डिपारचा टाईम होता. आता 10:04 झाले आहेत. एक 10 मिनटात ट्रेन लेट चालली आपली आणि आता आपण रत्नागिरीहून पुढे कणकवलीला चाललो आहोत. इथे 5 मिनटं हॉल्टिंग टाईम होता. आता 1 तासापर्यंत आपण कणकवलीला पोहोचू. तो कार्ड दाखवतो आपले कृपया ट्रेन की पूरी तरह से रुकने के बाद ही सावधानी से उतरें. तर आता आपण कणकवली रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आपली ट्रेन चालली आहे पुढच्या प्रवासाला. ते म्हणजे पुढे यापुढे ते आता थांबणार आहे थेवीम, त्यानंतर मडगावला. तर ते तिथपर्यंतच आपला प्रवास होता. सो ट्रेनला आता आपण बाय बाय करूया. समज 2 तासात आता ही मडगावला पोहोचली. सो बाय बाय. आणि आता आपण जाऊया कणकवली स्टेशनच्या बाहेर. कोकणी मेवा मोठ्या प्रमाणात लोक इथे उतरलेले आहेत, आपण बघू शकता. आणि समोर मधु दंडवते यांचा हा
फोटो ज्यांच्यामुळे कोकण रेल्वे आज आपल्याला पाहायला भेटते. आणि तिकडे तिकीट काउंटर